श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 29. वामदेव व ब्रह्मराक्षस भस्म महिमा. सिद्धमुनी नामधारकाला श्री गुरूंच्या अतुलनीय वैभवाचे कथन करत राहिले. विक्रम भारती श्री गुरूंना म्हणाले, गुरुदेव, पतित कसा काय ज्ञानी झाला? पतिताला पूर्वजन्मीचे स्मरण होण्याचे कारण काय? श्री गुरूंनी सांगितले, हे त्रिविक्रम यती, त्या पतिताच्या अंगावरील लेपन केलेले भस्म धुवून गेल्यानंतर त्याला सारे काही विस्मरणीय झाले व तो संभ्रमावस्थेत अडकला. भस्म महिमा अगत, कल्पनातीत व वर्णातीत आहे. भस्म धारण करणारा पुनीत ब्रह्मज्ञानी होतो. गतजन्माची अनेक पापराशी भस्मभूत करण्याची शक्ती विभूतीत आहे. त्रिपुंड धारकाला प्रसन्नता, मनशांती लाभते. तसेच त्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य, सुख, समृद्धी देखील मिळते. मानवाचे सर्व अनिष्ट, भय, आपत्ती, शत्रुता, संकटे, अनारोग्यता निवारण होऊन त्यांच्यात इच्छाशक्ती, क्रियाशक्ती व ज्ञानशक्ती उद्भवते. तुझी खात्री पटवून देण्यासाठी पूर्वी घडलेली एक घटना सांगतो. फार पूर्वी कृतयुगात सद्गुरू म्हणून नामांकित असलेले एक महायोगी, ईश्वररूपी व शुद्ध बद्ध ब्रह्मज्ञानी असे वामदेव सर्वसंग त्याग करून भक्तांच्या उद्धारासाठी मौन धारण करून ह्या भूतलावर पर्यटन करीत होते. त्यांच्यासाठी अखिल ब्रह्मांडच त्यांचे कुटुंब होते. षड्रिपुंजवर त्यांनी विजय मिळवल्याने ते निरंतर ब्रह्मानंदात निमग्न असत. वामदेव मुनी ऋग्वेद मंत्राचे दृष्टार आहेत. जगत कल्याणच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. ते निस्वार्थी योगी होते व त्यांना संसारात रस नव्हता. जटाधारी वामदेव भस्मलेपित शरीरावर व्याघ्रचर्म परिधान करून सर्वस्व त्यागून एकांकी होऊन संचार करत असत. असेच एकदा ते जनसंचार नसलेल्या शांत घनघोर अशा क्रौंच नामक अरण्यात शिरले. तिथे एक नरप्राणी भक्षक असा ब्रह्मराक्षस बहुकाळ वास करीत होता. तो दुर्दैवाने भुकेने, शारीरिक वेदनेने पीडित झाला होता. अत्यंत भुकेल्या अवस्थेत असताना नेमके वामदेव त्या प्रदेशात प्रवेश करते झाले. त्याला हे समजले व तो त्यांचे भक्षण करण्यासाठी भरभर त्यांच्या दिशेने आला. पण त्या भयंकर ब्रह्मराक्षसाला पाहूनही वामदेव डगमगले नाहीत. ते न घाबरता शांतपणे तिथेच निश्चल उभे राहिले. वामदेवांना खाण्यासाठी त्या ब्रह्मराक्षसाने त्यांना घट्ट धरले व तसे करताक्षणी त्यांच्या अंगावर लिंपलेल्या भस्माचा त्या ब्रह्मराक्षसाला स्पर्श झाला. सत्वर त्याची तहानभूक नाहीशी झाली. त्याचे सारे पाप नाश पावले आणि तो पुनीत झाला. तो ब्रह्मज्ञानी झाला. केवळ पवित्र भस्माच्या स्पर्शामुळे पिशाचत्व नाहीसे झाले. श्री गुरुजी म्हणाले, हे त्रिविक्रम मुनी, साधू संतांचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते. अशा महापुरुषांच्या पावन चरण स्पर्शाने सकल बाधा पापातून मुक्ती मिळते व दुस्तर मनोभिलाषा पूर्ण होतात. ह्यापूर्वी त्या ब्रह्मराक्षसाचे वर्तन अत्यंत भयानक होते. असंख्य वनजीवांचे भक्षण करूनही त्याची भूक मात्र भागत नसे. समुद्राचे सर्व पाणी पिऊन देखील त्याची तहान भागत नसे. अशा त्या नीच पापी राक्षसाला वामदेव मुनींचा देहस्पर्श झाला क्षणी त्याची तहानभूक सारेच नाहीसे झाले. ज्याप्रमाणे मानस सरोवर गेलेला कावळा राजहंस बनतो, अमृत स्वीकारलेला दैवत बनतो, जंबूद्वीप नदीत मृत्तिका पडल्यावर सोने बनते, त्याचप्रमाणे वामदेवाने धारण केलेल्या भस्माचा स्पर्श होताच तो ब्रह्मराक्षस पुनीत झाला. त्याचे पिशाचत्व जाऊन तो महाज्ञानी झाला. तत्काळ त्याने वामदेव मुनींचे चरण धरले व भक्तिभावाने त्यांना वंदन करून म्हणाले, हे गुरुवर्य, तुमच्या दर्शन व स्पर्श मात्रेने माझे सारे दोष व पूर्वार्जित पापकर्म नष्ट झाले. संसार सागरात मी बुडत असताना मला वाचवून तुम्ही माझा उद्धार केलात. कृपा करा व मला आपल्या दिव्य चरणी आश्रय द्या. त्याची कळकळीची प्रार्थना ऐकून कृपाळू वामदेवाचे हृदय द्रवले. ते म्हणाले, हे ब्रह्मराक्षसा,
तू कोण आहेस? तू कोणत्या वंशाचा व गावचा आहेस? तुझे पूर्वार्जित पापकर्म कोणते? तू अशा या घोर अरण्यात राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा छळ का करीत आहेस? तेव्हा ब्रह्म राक्षसाने वामदेवांना नमस्कार केला व त्यांच्या प्रश्नाला नम्र स्वरात सविस्तरपणे उत्तर देऊ लागला. स्वामी, तुमचा महिमा अनंत आहे. केवळ तुमच्या स्पर्शाने मी ज्ञानी झालो. आज मला माझे पूर्वजन्म आठवत आहेत. पूर्वजन्मात मी असंख्य पापकर्मे केली. त्यापैकी 25 जन्म तरी मला आज स्पष्टपणे स्मरण होत आहेत. पहिल्या जन्मात मी दुर्जय नामक यवन देशाचा राजा होतो. त्यावेळी मी अनेकांची हत्या केली, प्रजाजनांना खूप पीडा दिली, अनेक पापकर्मे केली, अनेक स्त्रियांशी विवाह केले, परस्त्रीची रत झालो, शेकडो संख्येने सर्व जातींच्या स्त्रियांशी रमून छलबलात्काराने त्यांचा उपभोग घेतला. याशिवाय अविवाहित, पतिव्रता, विधवा, रजस्वाला स्त्रिया यापैकी कोणालाही सोडले नाही. त्यांचा उपभोग घेतल्यानंतर मी त्यांना कधी स्पर्श केला नाही. त्यांच्याकडून इंद्रिय सुख मिळाल्यावर मी त्यांना कैद करायचो. उन्मत्त होऊन, अतृप्त होऊन बलहीन झालो. मी इंद्रिय सुखाच्या आनंद सागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. मी विपरीत मद्यपान करून नशेत असायचो. अशा स्थितीमुळे मी क्षयरोगाने पीडित झालो. त्या संधीचा फायदा घेऊन शत्रुराजाने आक्रमण करून माझे राज्य आक्रमिले. कालांतराने माझा मृत्यू झाला. मरणोत्तर यमलोकाशिवाय मला गती नव्हती. तिथे माझे पितरही होतेच. त्यांच्यासोबत मला 10 वेळा सुमारे सहस्र वर्षे नरक यातना भोगाव्या लागल्या. पुढे मी प्रेतात्मा झालो. पुन्हा एकदा यमलोकातच फेकलो गेलो. पुढे क्रूर वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, श्वान, मतिहीन, कोल्हा, हरण, ससा, माकड, घार, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडी, आंधळा गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, चोरटे, उंदीर, दिवाभीत घुबड, मदांध हत्ती असे 24 जन्म क्रमवार मला प्राप्त झाले. त्यानंतर माझ्या 25व्या जन्मी मी ब्रह्मा राक्षस होऊन ह्या घोर अरण्यात भटकत राहिलो. आज दैवयोगाने आपली भेट झाली. माझे प्रारब्ध चांगल्यापैकी बदलले आहे. केवळ भस्मांकित अंगस्पर्शाने मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण व आपली महिमा अगाध अपार आहे. हे भवतारका, आपली महिमा किती वर्णन करू? बाह्य नजरेला सामान्य पुरुषासारखे भासणारे आणि विश्वतारक साक्षात परमेश्वर आहात. म्हणूनच करुणामयी तुम्ही माझ्यासारख्या महापाप्याला, दुराचाराला ज्ञानभाग्य देऊन अनुग्रह केलात. मी धन्य झालो. आज माझे परम कल्याण झाले. तुमच्या अनुग्रहानेच मी अनेक कष्ट पातकांतून मुक्त झालो. मला सुख, शांती, समाधान सर्व काही मिळाले. हे सद्गुरुनाथा, मला यापुढे पुनर्जन्म वगैरे काही नको. हा जन्मच पुरे झाला. घोर अशा संसार सागरातून आपण माझी सुटका करा आणि माझा उद्धार करा. तेव्हा वामदेव त्याला म्हणाले, हे ब्रह्मराक्षसा, अकस्मात अशा प्रकारे परिवर्तन होण्यास माझ्या शरीरावरचे भस्मच कारणीभूत आहे. ज्या क्षणी तुझे शरीर या पवित्र भस्माच्या संपर्कात आले त्या क्षणी तुला तुझ्या अनेक जन्माचे स्मरण करण्याची क्षमता प्राप्त झाली. तसेच ज्ञानाचे स्फुरण झाले. भस्म महिमा अपूर्व आहे. त्याचे वर्णन करायला मी देखील असमर्थ आहे. श्री शंकराविना इतर कोणालाही, अगदी ब्रह्मादी देवतांनाही भस्म महिमा माहीत नाही. मी यापूर्वी प्रत्यक्ष पाहिलेला एक अगम्य असा दृष्टांत विशद करून सांगतो, ऐक. द्राविड देशात एक अति व्यभिचारात रमलेला कर्म भ्रष्ट असा ब्राह्मण राहत असे. समाजाने व त्याच्या कुटुंबियांनी त्याला बहिष्कृत केले होते. त्याने एका हीन कुळातील आचार विचाररहित स्त्रीशी विवाह केला. दुष्ट महापापी तो चोरीमारी करून चरितार्थ चालवत असे. त्याशिवाय तो अन्य स्त्रियांशी व्यभिचारी कर्म करत होता. त्यासाठी आवश्यक असलेले धन संग्रह करावयास एके रात्री चोरी करायला बाहेर पडल्यावर एका क्षुद्राने त्याचा संहार केला व त्याचे शव ओसाड रस्त्यावर गावाबाहेर फेकले. जवळच असलेल्या भस्माच्या ढिगाऱ्यावर विसावलेले एक भटके श्वान प्रेताचा वास घेत तिथे पोहोचले व आनंदाने ते प्रेत फाडून खाऊ लागले. त्या श्वानाच्या अंगाला चिकटलेले भस्म त्या प्रेताच्या छातीला, कपाळाला लागले. दरम्यान यमदूत तेथे येऊन त्या प्रेतात्म्याला यमलोकात नेऊ लागले. पण तेवढ्या त्याच्या शरीराला चिकटलेले भस्म पाहून शिवदूतही तिथे पधारले. शिवदूतांना त्या प्रेतात्म्याला शिवलोकात न्यायचे होते. दोघांमध्ये बाचाबाची व रस्सीखेच झाली. यमदूतांनी तेथून
तेथून पलायन केले आणि यमलोकी जाऊन यमराजांना सर्व वृत्तांत सांगितला व यमराजाला सांगितले की शिवदूतांनी त्यांचा घोर अपमान केल्यामुळे यापुढे ते भूलोकी पाऊल ठेवणार नाहीत. या प्रकारे त्यांनी त्यांचे दुःख यमराजासमोर व्यक्त केले. ते ऐकून यमराजा अतिशय संतप्त झाला. रागारागाने उत्तेजित होऊन लगेच कैलासात जाऊन शिवदूतांना विचारले की त्यांनी त्यांच्या दूतांना छळण्याचे कारण काय. यमराजाने शिवदूतांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की त्या ब्राह्मणाने अगणित दुष्कृत्ये केली असल्याने तो शिवपुरीला नव्हे तर यमलोकी पाठवण्यास योग्य आहे. तेव्हा शिवदूत म्हणाले, हे यमधर्मराया, या प्रेताच्या सर्वांगाला शिवाला प्रिय असे पवित्र भस्माचे लेपन होते. असा पवित्र देह तुझ्या लोकात जाणार तरी कसा? नित्य भस्म धारण करणारा पुण्यात्मा तर कैलास लोकासाठीच पात्र आहे. ही आमच्या महादेवाची आज्ञा आहे. गतजन्मी केलेल्या पापांचे क्षालन करण्याची शक्ती या भस्मात आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या दूतांना त्याला तुझ्या लोकात नेण्यास मनाई केली. तो सर्व लोकात जाण्यास पात्र आहे. भस्माधारी लोकांचे आत्मे तिथे नेणे उचित नाही असे तुझ्या दूतांना सांगून टाका. आता यमराजाला सत्य अवगत झाले. भस्म धारण करणारे महापातकी असले तरी त्यांना यमलोकात आणू नये. तसेच कंठात रुद्राक्षमाळा, कपाळावर, हातावर व पायावर त्रिपुंड्र भस्मधारकाला आम्ही स्पर्श करू नये अशी पराशिवाय आज्ञा केली. पराशिवाची आज्ञा आहे आणि त्याचे पालन करणे आम्हा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे आपल्या दूतांना समजावून सांगितले. हे ब्रह्मराक्षसा, शिवाला प्रिय असणारे ह्या भस्माचे वैभव प्रचंड आहे. भस्मधारणा केल्याने प्रत्येकजण ईश्वर प्रीतीला पात्र होण्यास कारणीभूत होतो. भस्मधारणेचा योग मात्र फक्त पुण्यवंतांनाच मिळतो. त्यामुळेच महादेवाला प्रिय असलेले भस्म मी नित्यनेमाने धारण करतो, ज्याने शिवशंकर संतुष्ट होतात व प्रीतीपूर्वक आमची देखभाल करतात. भस्मधारणेचा योग देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. एखाद्या भस्म धारण करून परमेश्वराप्रत सहजतेने पोहोचतो. भस्म महिमा जाणून ब्रह्मराक्षसाला हर्ष झाला. तो वामदेवांना म्हणाला, जगज्योती वामदेव हो, आपण साक्षात ईश्वर रूपी आहात. आपण मला ह्या नरजन्मातून उद्धार करण्यास सर्व समर्थ आहात. माझे रक्षण करा. तुमच्या पादस्पर्शाने मला गत अनेक जन्मीचे स्मरण झाले. मी मागील जन्मी केलेल्या पुण्यफळास्तव मला आपले दर्शन भाग्य लाभले. मी पूर्वजन्मी जेव्हा राजा होतो तेव्हा समाज, पशुपक्षी, प्राणी व इतरांसाठी उपयुक्त व्हावे म्हणून काही तलाव बांधून ठेवली होती. ब्राह्मणांच्या कल्याणासाठी उद्योग, वस्ती वगैरेंची सोय केली होती. हीच थोडीफार मी केलेली पुण्यकर्मे. माझ्या कुकर्माविषयी मी आधी सांगून झालेले आहे. धर्मरायाने सांगितल्याप्रमाणे महापापिष्ट असूनही असंख्यात पापकर्मे करूनही त्या अत्यल्प पुण्यकर्माच्या बळावर 25व्या जन्मात मला तुमचे दर्शन झाले. तुमच्या कृपेने मी आज शुद्ध आत्मा झालो. मला कौटुंबिक जीवनाचा मोह नाहीसा झाला. कृपया या सांसारिक जगातून माझा उद्धार करा. आपण माझ्यावर दया करा व मला त्रिपुंड्र भस्मधारण महिमा तसेच मंत्रविधान क्रमविस्तारपूर्वक सांगा. अशा प्रकारे हात जोडून त्याने प्रार्थना केली. ब्रह्मराक्षसाच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेले वामदेव भस्म सिद्ध करण्याची प्रक्रिया व भस्मधारणेचे विधिविधान सविस्तरपणे सांगू लागले. पूर्वी एकदा मंदार पर्वतावर श्री शंकर कोटी रुद्रगणासोबत मनोरंजनानिमित्त आयोजित केलेल्या सभेत उपस्थित होते. त्यावेळी श्री शंकर सर्वेश्वरी जगन्माता पार्वतीसह सुशोभित सिंहासनावर आरूढ होते. त्या दिव्य सभेला 33 कोटी देवता, अग्नी, वरुण, कुबेर, वायू, गंधर्व, यक्ष, किंपुरुष, सिद्धसाध्य, देवगुरु बृहस्पती, वशिष्ठ, नारद, तुंबर, दक्ष प्रजापती, पित्र, समस्त ऋषिकुल, अप्सरा, शक्तिदेवता, द्वादश आदित्य, अष्टवसु, अश्विनी देवता व अनेक पवित्र आत्म्याचे आगमन झाले होते. नंतर त्या सर्वांनी जगतपती महादेवाची व जगतमाता पार्वतीची पूजा केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सनतकुमार मुनींनी श्री शंकराच्या चरणी वंदन करून अनेक विविध प्रकारे त्यांची स्तुती केली. हे देवा, चतुर्विध परमपुरुषार्थ अनुग्रह करण्यास आपण सर्व समर्थ आहात.
देवा पापक्षय करून घेणाऱ्याचा व भवसागर पार करणाऱ्यांचा सकल धर्म आपण उपदेश केलेला आहे. परंतु कलियुगात मानवाचे आयुष्य अल्पकाळ असल्यामुळे समयाचा अभाव आहे. मिळालेल्या अल्प समयात साधना करण्याचा अवकाश सामान्यांना प्राप्त होत नाही. म्हणून मानवाला अल्प साधनेने किंचित पुण्य संपादन करून घेऊन त्या बलाने अति सुलभपणे चतुर्विध पुरुषार्थ व मुक्ती मिळवून घेण्याचा उपाय सांगा, जेणेकरून मानवकुळाचा उद्धार होईल. लोककल्याणार्थ केलेला प्रश्न ऐकून सदाशिव प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे देवतांनो, सनतकुमारादी सप्तऋषींनो, तुमच्या इच्छेप्रमाणे तत्काल पुण्य मिळवण्याचे श्रेष्ठ धर्म तुम्हाला सांगतो. हा धर्म वेदशास्त्राला सुद्धा संमत आहे. भस्म सिद्ध करण्यासाठी गोमय मूलद्रव्य आहे. सुकलेले गोमय वापरून देवता अग्नी स्पर्शाने भस्म सिद्ध करावे. नंतर सद्योजात मंत्राने ते तळहातावर घेऊन अग्निरीत रीती मंत्राने अभिमंत्रित करावे. पुढे मानस्तोके मंत्राद्वारे अंगठ्याने मळावे व त्र्यंबक मंत्राने भाळी लावावे. त्रायुष्य मंत्राने कपाळास, भुजांस, शरीरावर व अन्य स्थानी धारण करावे. तर्जनी, मध्यमा व अनामिका या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्य रेषा काढावी. हे त्रिपुंड्रक भस्मधारणेचे विधान होय. पुरातन काळी ज्या ठिकाणी यज्ञ याग व्हायचे त्या ठिकाणातून भस्म आणून तेही धारण करू शकतात. भस्म धारणेने अनंत पुण्य लाभते. ते माझ्या प्रीतीस पात्र होण्यासाठी एक अत्युत्तम साधन आहे. पुढे सदाशिव समस्त मुनींना उद्देशून म्हणाले, हे महात्म्यांनो, भस्म धारण करणाऱ्या पुण्यात्म्याला पुनर्जन्म नसतो. सर्व वर्णाच्या आश्रम धर्माच्या लोकांनी भस्म धारण करावे. भस्म धारणेने माणसाची सर्व पापे सहजतेने निघून जातात. सकल इष्टार्थ साध्य होतात. विधीपूर्वक भक्तीने भस्म धारण केल्याने एखादी व्यक्ती देवलोकात देखील पूजली जाते. केवळ ब्रह्मांडच नव्हे, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादी वर्गही भस्म धारणा करू शकतात. भस्म धारणाने गोहत्या, वीरहत्या, आत्महत्यादी पातक नष्ट होऊन एखादा परिशुद्ध होतो. महापातक, उपपातक केलेलाही भस्म धारणेने पुण्यात्मा बनतो. भूलोकावरील सर्व तीर्थक्षेत्रे स्नानाद्वारे व जपानुष्ठानाद्वारे जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य भस्मधारणेद्वारे कमावता येते. शिवपंचाक्षरी मंत्र हा वेद, तंत्र, शास्त्र या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. जो भक्तीने शुद्ध अंतःकरणाने केवळ शिवपंचाक्षरी मंत्राने भस्मधारणा करतो त्याला विधिवत मंत्र पठण करून भस्मधारणा केल्याचे फळ लाभते. मंत्र पाठ नसला तरी शुद्ध भावनेने व भक्तीने भस्म धारण करावे. तसे केल्याने एखादा पुण्यात्मा होतो. परद्रव्य अपहरण करणारा, परस्त्रीगमन करणारा, परानिंदन करणारा, परलोकांचे क्षेत्र अतिक्रमण करणारा, दुसऱ्यांचे फलभरित उपवन उद्ध्वस्त करणारा व फळ चोरणारा, इतरांच्या घराला आग पेटवणारा, असत्य वदन करणारा, चहाडे सांगणारा, वेदविक्रिय करणारा, कुटसाक्ष देणारा, व्रतभ्रष्ट, स्वतःची विहित कर्मवृत्ती त्यागणारा, उदरभरणार्थ कौटिल्य करणारा देखील भस्मधारणेने पावन होतो. निरंतर पापाचे फल भोगणारे हे सर्व पापे विभूती धारण केल्याने पुनीत होतात. तसेच दान स्वरूपात जो गाय, जमीन, म्हैस, तीळ, सुवर्ण, कांबळ, वस्त्र, अन्न, धान्य हे सर्व स्वीकारतो, त्यांच्याकडून जरी एखादा चोर ते वस्तू चोरतो तर तोही भस्मधारणा केल्यामुळे पवित्र होतो. परस्त्री, विधवा अथवा अन्य वर्गाच्या स्त्रीशी संग केलेला पापी देखील जर अनुतप्त होऊन भस्मधारणा करतो तर तोही पुनीत होतो. रस, मांस, लवण इत्यादींचा व्यवहार करणारा, ज्ञानतः व अज्ञानतः पापकर्म आचरलेला व्यक्ती ही त्रिपुंड्र धारणेने परिशुद्ध होऊन पुण्यवंत होतो.
भस्म महिमा ही अगाध आहे, परंतु शिवनिंदकाला भस्मधारणेचे फळ मिळत नाही. किंबहुना त्याला निरंतर दुःखदायक नरक यातनेची गती होते. शिवद्रव्यापहारीला व शिवभक्त निंदकाला चिकटलेले पाप प्रायश्चित्तानेही नष्ट होत नाही आणि त्यांची पापातून निवृत्तीही होत नाही. त्यांना पापकृत्याचे फळ भोगावेच लागते. कंठी रुद्राक्षमाळा व कपाळी त्रिपुंड्र धारण करणारा कुणीही असो तो त्रिलोकी वंद्य होतो. त्रिपुंड्र धारक हे लोकी आरोग्य, सुख, शांती, समाधान मिळून शतायुषी होतं. भस्मधारणेने मनुष्याच्या गत अनेक जन्मीचे पाप व भविष्यातील अनेक जन्मी केलेले जाणारे पाप नष्ट होते. तसंच भस्मधारणेद्वारे एखाद्याच्या उभयकुलीन 42 पितरांची पापराशी नष्ट होते. तसेच पुढील जन्मी त्याला अष्टैश्वर्य, दिव्य शरीर, आयुरारोग्य, सुज्ञान लाभते. नित्य भक्तीने भस्मांकित होणाऱ्या पुण्यपुरुषाचे देहावासना झाल्याक्षणी तो विमानात बसून स्वर्गलोकी पोहोचतो. तिथे विद्याधर, गंधर्व, इंद्रादी लोकपाल, देवतागण आणि तिथले स्थायिक हे सर्व आदरातिथ्याने त्याला वंदन करतात. स्वर्गलोकात सुखसंतोषाने दीर्घकाळ वास करून तो ब्रह्मालोकी निर्गमन करतो. तदनंतर ब्रह्मालोकी अल्पकाळ वास्तव्य करून वैकुंठवासी होऊन कैलासवासी होतो व तिथे अक्षय कालपर्यंत सुख संतोषाने राहतो. अंत्यकाळी तो शिवसायुज्यता सुद्धा सहजपणे प्राप्त करतो. हे सनतकुमारादी ऋषीवर्य हो, मनात कोणताही विचार न आणता श्रद्धा भावनेने तुम्हा सर्वांनी त्रिपुंड्र भस्मधारणा करावी. भस्मधारणेद्वारे अत्यंत सुलभरित्या चतुर्विध परमपुरुषार्थ साध्य होते असे वेदशास्त्र पुराण सद्ग्रंथ सांगतात. म्हणूनच प्रत्येकाने त्रिपुंड्र भस्म धारण करावे. अशा प्रकारे परशिवाने सनतकुमारादी ऋषीवर्यांना त्रिपुंड्र भस्मधारण विधी व त्याचे महत्त्व सांगून कैलासाला निघाले. तदनंतर सनतकुमारादी ऋषींनी ब्रह्मालोकी निर्गमन केले. अशा प्रकारे भस्मधारणा विधी व त्याची फलश्रुती वामदेवाने ब्रह्मराक्षसाला विशद केली. पुढे ब्रह्मराक्षसाला वामदेव उद्देशून म्हणाले, हे राक्षसा, नीट समजून घे की नित्य भस्म धारण करणे हे एक श्रेष्ठ अनुकरणीय व्रत आहे. माझ्या देहावर असलेल्या पवित्र भस्माच्या स्पर्शानेच तू ज्ञानी झालास. आज तर तुला आत्मस्वरूपाचे दर्शन झाले. हे साक्षात परशिवाचे आख्यान असल्यामुळे प्रत्येकाने त्रिपुंड्र भस्मधारण आवश्यक करावे. एवढे सांगून त्यांनी भस्म अभिमंत्रून शरीराला लेपन करण्यासाठी त्या ब्रह्मराक्षसाला दिले. त्या भाग्यवंताने त्याच क्षणी त्रिपुंड्र होऊन भस्म लिंपून घेतले. तत्क्षणी त्याला तेजोमय दिव्य देह प्राप्त झाला. अत्यानंदी होऊन त्याने वामदेवाला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. तेवढ्यात सूर्यप्रभे समान एक दिव्य विमान स्वर्गलोकातून तिथे उतरले आणि देवतांनी विमानातून त्या भाग्यवंताला स्वर्गलोकात नेले. अशा प्रकारे भस्माची महिमा अपार आहे. गुरु हस्ते लाभलेले भस्म तर विशेष लाभदायक असते. गुरुकृपेनेच तो ब्रह्मराक्षस मोक्ष प्राप्त करून उत्तम लोकात पोहोचला. साधकाला गुरुकृपेची ढाल अमूल्य असते. ह्या लोकात असंख्यात मंत्र असले तरी गुरुपदेशाविना ते फलप्रदायी होत नाहीत. गुरुशक्तीच परब्रह्मशक्ती. साधकाला गुरुकृपा कटाक्ष सर्वस्व आहे. नास्ति तत्त्वा गुरुहा परम असा उल्लेख वेदशास्त्रात आहे. म्हणून गुरुच तारक आहे. गुरूंच्या सहवासाने त्या ब्रह्मराक्षसाचे पिशाच्य तत्व राक्षसतत्व नष्ट झाले व तो पवित्र झाला. या प्रकारे श्री नरसिंह सरस्वती गुरूंनी दृष्टांतयुक्त भस्म महिमा त्रिविक्रम भारतीला विस्तारपूर्वक निरूपिला. ते ऐकून त्रिविक्रमयतीने हर्षोल्लासाने गुरुचरणाला अभिवंदन केले. श्री गुरूंच्या ज्ञानोपदेशामुळे सर्वांना ज्ञानामृत सेवन करण्याची सुसंधी लाभली. असे हे आख्यान सिद्धमुनींनी श्रद्धाभक्तीपूर्वक श्रवण करणाऱ्या शिष्य नामधारकाला कथन केले. ते सरस्वती गंगाधर
गंगाधराने श्रुतुवर्गाला सविस्तर सांगितले. हे आख्यान जो कोणी भक्तिभावाने श्रवण करतो तो चतुर्विध परमपुरुषार्थ साध्य करतो. येथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 29वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु.